विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता संघानेही जेनझींसोबत चर्चेसाठी पुढाकार घेतला। 6 ऑगस्टला सरसंघचालक मोहन भागवत मुंबईत तरुणाईशी संवाद साधणार आहेत। मात्र तरुणाईशी तरुणांनी बोलावं असा टोला अभिजित दिपके यांनी लगावलाय। पाहूया। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता संघानं जेनझींसोबत चर्चा करण्याचं ठरवलंय। मुंबईमध्ये स्वतः सरसंघचालक मोहन भागवत जेनझींसोबत संवाद साधणार आहेत। मुंबईमध्ये 6 ऑगस्टला मोहन भागवत जेनझींसोबत चर्चा करणार आहेत। देशभरातील 100हून अधिक शहरातील 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत मोहन भागवत चर्चा करतील। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माण हे चर्चेचे विषय आहेत। ये तो बिल्कुल इस देश के युवाओं ने फोर्स करा है, जहाँ पर नरेंद्र मोदी को भी रात के 11-11 बजे जाकर इंस्टाग्राम पर रील डालनी पड़ रही है। अब मोहन भागवत का भी जेनजी से बात करने का मन कर रहा है, तो देर से ही क्यों ना हो, लेकिन इन लोगों को अब समझ में आते हो कि जेनजी को इग्नोर नहीं कर सकते, डिसमिस नहीं कर सकते, बात करनी पड़ेगी और बात करेंगे तो ही अच्छा है, क्योंकि ये लोग देश का भविष्य है। लेकिन इसके बाद भी मैं ये कहूँगा कि अगर जेनजी चेहरे होंगे, यंग चेहरे होंगे तो ज़्यादा बेटर होगा। आप 70-80 साल के लोग बात करेंगे तो अच्छी बात है, आप बात करना चाहते हो, लेकिन उससे जेनजी को क्या मिलेगा? जेनजी को जो चाहिए वो है यंग रिप्रेजेंटेशन, तो थोड़ा उस पर भी काम करिए। हे संघ नेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील, दुसरं कोणाला बोलणार, दुसरं कोण जाणार मला सांगा जरा। हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनजी नाहीत ना, ती बधीर झालेले पिढी आहे ती त्यांची। जेनजी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला। संजय राऊतांसाठी जेनजी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे याच्या पलीकडे जेनजी नाही आहे। तुम्हाला फक्त आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, याच्यासाठी जेनजी हवी आहे। परंतु इथला तरुण हुशार आहे, त्यांना माहिती आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी तुम्ही जेनजींचं राजकीय भांडवल करता, त्यामुळे तुमचा हा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही। नीटच्या पेपर फुटीवरून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, ज्यामध्ये जेनझींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही राजीनामा द्यावा लागला। त्याच वेळेस आजची पिढी प्रश्न विचारते, संवाद गरजेचा आहे असं भागवत म्हणाले होते। पहले आज्ञा पालन का जमाना था, हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट, चुप यानी चुप। तो अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन। नीटची पेपरफुटी आणि देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चर्चेसाठी पुढाकार घेतलाय। संघानं विदर्भातल्या डॉक्टरांशीही संवाद साधला। संघाने डॉक्टरांसाठी अभ्यास वर्गाचंही आयोजन केलं। आता 6 ऑगस्टला स्वतः सरसंघचालक मोहन भागवत जेनझींसोबत चर्चा करणार आहेत। गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।